अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा 4 ऑक्टोबर शुक्रवार, आज शारदीय नवरात्री उत्सवातील दुसरा दिवस। आज आहे दुसरी माळ आणि आज आपल्याला देवीच्या ज्या स्वरूपाचं पूजन करायचं आहे तर ती देवी आहे ब्रह्मचारिणी माता। आजचा नैवेद्य साखर आहे आणि आजचा रंग हा हिरवा आहे। बघा, शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवातही झाली आणि आज बघता बघता दुसरा दिवसही आला। नवरात्रीतील हे जे 9 दिवस आहेत हे आपल्या कुलस्वामिनीसाठी, कुलदेवीची सेवा करण्यासाठी, नवरात्रीतील ज्या नवमाता असतात, ज्या नवदेवी असतात, ज्या नवदुर्गा असतात, या नवदुर्गांचं पूजन करण्यासाठी हे नवरात्रीतील 9ही दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नवरात्रीत करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। नवरात्रीत तुम्हाला माता लक्ष्मीच्या जवळ जिथे तुम्ही घट मांडलेला असेल किंवा जिथे देवघरात श्रीयंत्र असेल, लक्ष्मीची मूर्ती असेल, तर त्या लक्ष्मीला त्या घटाजवळ फक्त ही एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे। ही एक वस्तू तुम्ही या नवरात्रीत जर माता लक्ष्मीला अर्पण केली तर तुमच्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील। घरात असणारं 18 विश्व दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य संपत जाईल। घरातील गरिबी कुठेतरी कमी होत जाईल। तुमच्या आयुष्यात, तुमच्या कामात खूप अडथळे येत असतील, सतत विघ्न येत असतील, तर हे अडथळे दूर होतील, विघ्न नष्ट होतील। तुमच्या घरावर आलेलं कितीही मोठं संकट असेल तर ते संकट निघून जाईल। या एका उपायाने तुमच्या घरात कुलदेवीचं स्थान हे जागृत राहील। कुलदेवीचा तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर आशीर्वाद राहील। खूप महत्त्वाचा उपाय आहे जो नवरात्रीतील 9 दिवसात तुम्ही कधीही करू शकता। आज शुक्रवार आहे, अत्यंत उत्तम दिवस आहे, कारण हा लक्ष्मीचा, साक्षात माता देवीचा अवतार आहे। त्यामुळे आजच्या दिवशी जरी तुम्ही हा उपाय केला तरी उत्तम असेल। नाही जमलं तर तुम्ही या 8 दिवसांमध्ये कधीही हा उपाय करू शकता। बघा, हा उपाय करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे गुळाचा खडा। एक छोटासा गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि खोबऱ्याची वाटी घ्यायची। खोबऱ्याची वाटी, गुळाचा खडा आणि त्याच्या सोबत तुम्हाला एक चिमूटभर अख्खे धने, ठीक आहे। जिथे तुम्ही म्हणजे देवघराच्या समोर किंवा जिथे घट मांडलेला आहे, जिथे तुम्ही हा उपाय करायला बसलेला आहे, तिथे दिवा प्रज्वलित असला पाहिजे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये अखंड दीपव्रत सुरूच असेल, त्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये दिवा हा पेटताच असेल। दिवा प्रज्वलितच ठेवायचा आहे। बाजूला 1-2 उदबत्त्या लावायच्या आहेत घरातील आणि तो जो ओरा आहे तो पूर्ण पवित्र आणि सुगंधी करायचा आहे। यानंतर जी खोबऱ्याची वाटी आपण घेतलेली आहे, ही खोबऱ्याची वाटी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। त्यामध्ये हे चिमूटभर धने घालायचे आहेत आणि त्याच्यावरती हा गुळाचा खडा ठेवायचा आहे। गुळाचा खडा आणि खोबऱ्याची वाटी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची। माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। एक वेळा माता लक्ष्मीचं जे कनकधारा स्तोत्र आहे, जे धनप्राप्तीसाठी खास आहे, हे एक वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं। एक वेळा माता लक्ष्मीचं श्री सुक्तम म्हणायचं आणि 7 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम म्हणायचंय। या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम हे खूप प्रभावी मानलं जातं। असंख्य लोक दुर्गा सप्तशती सोबत महालक्ष्मी अष्टकमाचंही व्रत करतात, पारायण करतात। त्यामुळे या खोबऱ्याच्या वाटीवरती तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाची सेवा करायची। 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं, 1 वेळा फक्त श्री सुक्तम म्हणायचं आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्र। हे सगळे स्तोत्र मंत्र म्हणून झाले। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये व्यक्त करून झाली की त्याच्यानंतर ही खोबऱ्याची वाटी त्या गुळासहित माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवून द्यायची। आज उपाय केलाय, उद्या केलाय, जिथून तुम्ही हा उपाय केला, लक्षात ठेवा नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे नवरात्रीची नवमी होईपर्यंत, आपले घट उठेपर्यंत किंवा नवरात्र जे आहे ही संपेपर्यंत तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा हा देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवून द्यायचा आहे। सेवा फक्त एकाच दिवशी करायची। ज्या दिवशी तुम्ही खोबऱ्याची वाटी आणि गुळाचा खडा ठेवणार असाल त्याच दिवशी तुम्हाला त्याच्यावरती सेवा करायची आहे। तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत। लक्ष्मीला 2ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर दररोज माता लक्ष्मीच्या ज्या सेवा करता त्या करा। फक्त गुळ खोबऱ्याची वाटी ही अशीच ठेवायची। ज्या दिवशी 9 दिवस पूर्ण होतील, 9वा दिवस असेल, त्यावेळेस हा गुळाचा खडा, खोबऱ्याची वाटी तिथून उचलायची आहे।
त्यामध्ये घातलेले जे धने आहेत तेही उचलायचे आहेत। जे धने आहेत ते तुम्हाला तुमच्या धान्याच्या साठ्यात आणि थोडेसे धने तिजोरीत ठेवायचे। जिथे तुम्ही सोना पैसं म्हणजे हे जे धन तुम्ही ठेवता त्या ठिकाणी थोडे धने ठेवायचे आहेत आणि जे बाकीचे राहिलेले जे धने आहेत हे तुम्हाला धान्याच्या साठ्यात, तुमच्या घरात जो काही धान्याचा साठा असेल, तांदूळ गहू जे काही असेल तर त्या धान्याच्या साठ्यात तुम्हाला हे थोडेसे धने टाकायचे आहेत। त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याची जी वाटी आहे हे तुम्हाला कट करू शकतात, तुम्ही तोडू शकतात आणि सगळ्या घरातल्या सदस्यांना तुम्ही याचा प्रसाद स्वरूप समजून वाटू शकता। पण घराच्या बाहेर नाही, तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील त्या घरातल्या सगळ्या सदस्यांना तुम्हाला गूळ खोबरा थोडं थोडं खायला द्यायचं आहे। बघा, याने माता लक्ष्मीचा अखंड त्या व्यक्तीवरती आशीर्वाद राहील, त्या व्यक्तीच्या आयुष्यात असणारे अडथळे दूर होतील, आलेली संकट टळून जातील आणि तुमच्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी जी आहे ती स्थिर होईल। खरं तर तुम्ही कुठलीही पूजा बघितली असेल, सहसा माता लक्ष्मीची कुठली सेवा बघितली असेल, प्रत्येक सेवेत आपण गुळाची वाटी आणि खोबऱ्याचा गुळाचा तुकडा आणि खोबऱ्याची वाटी या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्येक लक्ष्मीच्या पूजेत आपण ठेवतो। माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे जे नैवेद्य आणि ज्या काही वस्तू, ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानली जाते ती म्हणजे गुळ खोबरं। गुळ खोबऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमची इच्छा व्यक्त करून, सेवा करून, मंत्रस्तोत्र म्हणून जेव्हा तुम्ही लक्ष्मीला ती वस्तू अर्पण करता जी लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे, त्यावेळेस त्या वाटीमधून किंवा त्या गुळ खोबऱ्यामधून तुमची जी इच्छा असेल ना ती इच्छा माता लक्ष्मीपर्यंत त्वरित पोहोचली जाते। आणि जेव्हा तुमची इच्छा तिच्यापर्यंत पोहोचली जाते तेव्हा कितीही कठीण असणारी इच्छा ही तुमची पूर्ण होऊ लागते। जेव्हा 9 दिवस ही वाटी तुम्ही लक्ष्मीच्या समोर ठेवाल आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 9व्या दिवशी जेव्हा तुम्ही ही गुळ खोबऱ्याची वाटी ग्रहण कराल तेव्हा त्यातील ती शक्ती, त्यातील ती ऊर्जा तुमच्या घरातील सगळ्या व्यक्तींना लाभेल। लक्ष्मीचा आशीर्वाद राहील, लक्ष्मीची कृपा दृष्टी राहील। खूप साधा सोपा उपाय आहे बघा। या उपायाने तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील। तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी आणि दरिद्रता अगदी नष्ट होऊन जाईल। तर आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।